एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तित्वाला किती पैलू असावे याला काही मर्यादा नाही. निसर्ग माणसाला घडवताना उपजतच काही गुण पेरून जन्माला घालतो आणि मग कालौघात त्यात अनेक कलागुणांची वाढ होत जाते. बहुगुणी व्यक्ती आजच्या जगात असतीलही खूप, पण अशी व्यक्ती समाजकारणात किंवा राजकारणात दुर्मिळच. विदर्भाच्या काळ्या मातीच्या मुशीतून आणि कोळसा खाणींच्या साम्राज्यानं एक असाच बहुगुणी हिरा महाराष्ट्राच्या पदरात घातला, तो म्हणजे आमदार सुधीर मुनगंटीवार. बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार, महाराष्ट्राचे माजी वित्त, नियोजन आणि वनमंत्री, आत्ताचे लोकलेखा समितीचे अध्यक्ष आणि जनसामान्यांचे लाडके भाऊ. अशी वरवर जरी त्यांची ओळख असली तरी प्रत्यक्षात मात्र सुधीर भाऊ व्यक्तित्व या विशेषणामध्ये सांगणं अवघडच. जन्मजात बुद्धिमत्तेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा मिळालेला वारसा, प्रगल्भ विचारशक्ती, सक्षम मार्गदर्शक, जनजनांचा प्रेरक, जनतेचा कळवळा आणि त्यांच्यासाठी सतत काहीतरी करण्याची उर्मी, आणि सोबत संयम आणि विनयशीलता. जनतेच्या प्रश्नांची, समस्यांची जाण, त्यांच्यासाठी सर्वस्व पणाला लावून झगडून त्यांना न्याय मिळवून देण्याची ध्येयासक्ती. याशिवाय उत्कृष्ट वक्तृत्व, संभाषण कौशल्य, सचोटी, कार्यतत्परता, विकासाचा ध्येयवाद, समाजासाठी काहीतरी सतत चांगलं करत राहण्याची इच्छाशक्ती, असे कितीतरी पैलू आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आहेत. नव्हे, जनतेनं ते त्यांच्यात नेहमीच पाहिले आहेत. माणसाला पुरस्कार मिळणं हे फक्त त्यांच्यातील सद्गुणांची ओळख म्हणून किंवा केलेल्या कामाची पावती म्हणून नसतात, तर पुढे सतत कार्य करण्यासाठी प्रेरितही करतात. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यातील बहुगुणांमुळे आणि त्यांनी केलेल्या कार्यामुळे आजवर त्यांना अनेक पुरस्कार मिळालेत, पण त्यातील काही थोडेच हे त्यांच्या दृष्टीनं प्रेरक ठरले. चंद्रपूरच्या सरदार पटेल महाविद्यालयात शिकत असताना सुधीर भाऊंच्या नेतृत्व गुणांमुळे त्यांनी छात्र संघाचं सहसचिव पद भूषवलं, ते वयाच्या 17व्या वर्षी. महाविद्यालयीन जीवनापासून घडलेला पाया पुढे भारतीय जनता पार्टीत येऊन बहरतच गेला. वर्ष 1989 मध्ये माननीय अटल बिहारी वाजपेयी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी चंद्रपूरमध्ये आले असता त्यांनी सुधीर भाऊंचं भाषण ऐकून ये नौजवान आगे चलकर बडा नेता बनेगा अशी भविष्यवाणी केली होती. खुद्द अटलजींची ती शाबासकीची थाप लाखो पुरस्कारांपेक्षाही मोठी होती. त्यानंतर 1995 मध्ये विदर्भातून सर्वाधिक मताधिक्यानं चंद्रपूर विधानसभेची निवडणूक जिंकत थेट विधानसभेत ते पोचले. जनतेनं आज पावेतो आपल्या मतरूपी आशीर्वादातून नेहमीच सुधीर भाऊंना भरभरून प्रेम दिलंय. दरम्यान 1996 मध्ये भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदाची, 2001 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची, तर 2010 ते 2013 मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची धुरा त्यांनी समर्थपणे पेलली. त्यातून संसदीय आयुधांचा प्रभावी वापर, संसदीय संघर्षाचा परिपाक म्हणून झालेले शासन निर्णय आणि सार्वजनिक हितासाठी विधानसभेत सर्वाधिक अशासकीय विधेयकं मांडण्याचा विक्रमही त्यांनी नोंदवला. याच काळात 1999 मध्ये भाजप सेना युती सरकारच्या काळात पर्यटन आणि ग्राहक संरक्षण खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून धुरा सांभाळताना राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीनं देण्यात येणारा विधानसभेतील सर्वोत्कृष्ट आमदार या पुरस्कारावर त्यांनी आपलं नाव कोरलं.
2008 मध्ये अंध आणि अपंग कल्याणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल द नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाइंडच्या वतीनं त्यांना GL नर्डेकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर 2009 आणि 2014 साली जनतेनं पुन्हा भरभरून प्रेम आणि मतरूपी आशीर्वाद देत त्यांना सलग 6व्यांदा विधानसभेत पाठवलं. आणि यावेळी त्यांनी थेट महाराष्ट्राचे वित्त नियोजन आणि वनमंत्री म्हणून शपथ घेतली. मी सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन. आपल्या कार्यशैलीमुळे त्यांनी पहिल्याच वर्षी महाराष्ट्राच्या धरणीला हिरवा शालू पांघरण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू केले. जनतेनं त्यांच्या या प्रयत्नाला आपलीही भरघोस साथ दिली आणि बघता बघता ठरलेलं लक्ष्य सहजतेनं पूर्ण झालं. एकाच दिवशी 2 कोटीपेक्षा जास्त वृक्ष लागवडीच्या विक्रमाची दखल दस्तूरखुद्द देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींनी त्यांच्या रेडिओ कार्यक्रमातून घेतलीच, सोबत लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनंही या विक्रमाची नोंद घेतली. यानंतरही ही प्रेरणादायी चळवळ विस्तारतच गेली. 2015 मध्ये आफ्टरनून व्हॉइस या वृत्तसंस्थेनं त्यांच्या कार्याची दखल घेत बेस्ट परफॉर्मिंग मिनिस्टर या पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं. त्यानंतर ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल JCIच्या वतीनं मॅन ऑफ द इयर हा पुरस्कार सुधीर भाऊंना बहाल करण्यात आला. या काळात महाराष्ट्राच्या वित्त नियोजन क्षेत्रातही त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाची चुणूक दाखवली. महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्राच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत इंडिया टुडेतर्फे नवी दिल्लीत तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री माननीय अरुण जेटलींच्या हस्ते पुरस्कार देऊन सुधीर भाऊंची आणि महाराष्ट्राचीही शान वाढवली. आपल्या मंत्रालयातील कारभार जनताभिमुख करतानाच अधिक तत्पर आणि सुव्यवस्थित करण्यात सुधीर भाऊंनी कमाल केली. आपल्या विभागाच्या कार्यालयाला थेट ISO 9001-2015 हे मानांकन प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केला. देशातील अशा प्रकारचं मानांकन प्राप्त करणारं पहिलं कार्यालय असाही बहुमान सुधीर भाऊंनी प्रस्थापित केला. सुधीर भाऊंचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की सुधीर भाऊंनी स्वतः पुढाकार घेऊन राज्यातच नव्हे तर देशात पहिलं ISO प्रमाणित मंत्री कार्यालय हे आज त्यांनी या ठिकाणी स्थापित केलं. विक्रमी वृक्ष लागवडीसाठी किर्लोस्कर वसुंधरा पुरस्कार तर टाइम्स ऑफ इंडियाद्वारे देण्यात येणारा मानाचा 9वा अर्थ केअर पुरस्कार वन विभागाला बहाल करण्यात आला, तो त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातच. Influential politician goes to Mr. Sudhir Mungatiwar. लोकमत वृत्त समूहाद्वारे देण्यात येणारा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्कारानेही माननीय सुधीर मुनगंटीवार यांना गौरवण्यात आलं. ये हमारे लिए पुरस्कार नहीं है, ये अच्छा काम करने के लिए एक पावर स्टेशन है, ऊर्जा केंद्र आपने हमारे हाथ में दिया. आणि मीही विश्वास देतो की ज्या अपेक्षेने इथं निवड केली, पुरस्कार दिला, शेवटच्या श्वासापर्यंत या राज्याची सेवा करण्याचा संकल्प घेऊन आम्ही राजकारणात आलो. लाल दिव्याच्या गाडीवर कालही प्रेम नव्हतं, आजही नाही आणि उद्याही नाही. आणि प्रयत्न हाच राहील की 1936 पासून 2016 पर्यंत 494 मंत्री महाराष्ट्रात झाले. 495वा मंत्री म्हणून काम न करता काहीतरी असं करून जायचं की ज्याचा फायदा मला पुढच्या जन्मात होईल.
चंद्रपूरच्या खाणीतून निघालेल्या या हिऱ्यानं आपल्या व्यक्तिमत्वाच्या अनेक संज्ञा केवळ दाखवल्याच नाही, तर त्या प्रत्यक्ष करून दाखवल्या. एकूणच मंत्री म्हणून उत्कृष्ट कार्यकुशलतेचा परिचय दिल्याबद्दल भारतातील सर्वश्रेष्ठ अनुभवी मंत्री म्हणून फेम इंडियाच्या वतीनं सुधीर भाऊंना गौरवण्यात आलं. माझ्यासाठी हा कागदाचा एक गौरवपत्र नसून शेवटच्या श्वासापर्यंत जनहितासाठी काम करण्याची ही प्रेरणा आहे. ही माझ्यासाठी एक ऊर्जा निर्माण करणारं हे केंद्र आहे. आणि मीही विश्वास देतो की ज्या अपेक्षेने माझा गौरव करण्यात आला, भारत माता की जय म्हणताना भारत मातेची जय होण्याच्या कृतीसाठी मीही शेवटच्या श्वासापर्यंत काम करेन. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानासाठी लोकसेवा आणि विकास संस्थेद्वारे त्यांना स्वर्गीय दादासाहेब कन्नमवार स्मृती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसारखं प्रत्येक लहान घटनेची इव्हेंट कशी बनवायची आणि ती लोकोपयोगी आणि प्रभावी कशी करायची याचे जे व्हिजन जे आहे ती नरेंद्रभाई सारखीच सुधीर मुनगंटीवार यांची पण आहे, याची मला जाणीव आहे. एवढ्या कमी वेळात सैनिक शाळा त्यांनी केली. त्यांच्यामुळे आज त्यांनी हुकूम दिला की दुसऱ्या दिवशी झालंच पाहिजे. म्हणजे मी माझ्या सैनिकी जीवनात मी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये काम केलं, एक्सटर्नल अफेअर्समध्ये काम केलं, पण असला नेता पाहिला नाही. चंद्रपूरच्या खाणीतून निघालेल्या या हिऱ्यानं आपल्या व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूंनी महाराष्ट्रातला एक सक्षम राजकारणी, एक सच्चा समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ता अशा अनेक संज्ञा केवळ दाखवल्याच नाही, तर त्या प्रत्यक्ष करून दाखवल्या. या हिऱ्याच्या तेजानं महाराष्ट्र जसा उजळून निघाला, प्रकाशमान झाला, तो तसाच प्रकाशमान होत राहो हीच कामना. जो भी करे वो ईश्वर की अर्चना समझकर करे, यही जीवन की सफलता का राज है.